भयकथा लाल डोळे. रात्रीचे 2:30 वाजले होते. संपूर्ण गाव झोपलेलं. पण शरदला झोप येत नव्हती. खिडकीबाहेर पाहताना त्याला अचानक जाणवलं. समोरच्या पडलेल्या विहिरीजवळ 2 लाल ठिपके चमकत होते. पहिल्यांदा वाटलं कुत्र्याचे डोळे असतील. पण ते ठिपके हलत नव्हते. फक्त थेट त्याच्याकडे पाहत होते. शरदने खिडकी बंद केली. हृदय जोरात धडधडू लागलं. तेवढ्यात खिडकीवर हलकासा टकटका आवाज. टक टक टक. शरदने थरथरत पडदा बाजूला केला. खिडकीबाहेर तो चेहरा नव्हताच. फक्त अंधार. आणि त्यात 2 लाल डोळे. ते डोळे हळूहळू जवळ येत होते. आणि मग एक कुजबुज. खिडकी उघड. आवाज अगदी त्याच्या कानाजवळ. शरद ओरडू पाहतो. पण आवाजच निघत नाही. अचानक खोलीतली लाईट बंद होते. पूर्ण अंधार. आता ते लाल डोळे खोलीतच होते. त्याच्या अगदी समोर. त्या डोळ्यात चेहरा उमटू लागतो. जळालेली कातडी, वाकड तोंड आणि रक्ताने माखलेली स्मितरेषा. तो आवाज पुन्हा. माझे डोळे ओळखतोस का? शरदला आठवतं. काही वर्षांपूर्वी याच विहिरीत एक माणूस जळालेल्या अवस्थेत सापडला होता. डोळे पूर्णपणे लाल. तेव्हा शरद म्हणाला होता, नशीब फाटलं म्हणून मेला. आता ते लाल डोळे जवळ झुकतात. आज तुझा नशिबाचा नंबर. सकाळी शरदची खोली उघडी सापडली. खिडकी पूर्ण उघडी. आणि जमिनीवर 2 रक्ताळलेले डोळ्यांचे ठसे. शरद कधीच सापडला नाही. आजही त्या विहिरीजवळ रात्री गेलात तर अंधारात तुम्हालाही दिसतील 2 लाल डोळे तुमच्याकडे पाहत.